नमस्कार. आईचे किचन या चॅनलवरती ऑनलाईन फॅमिली मेंबरचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण केक बनवणार आहोत. त्यासाठी मैदा मी 160 ग्रॅम घेतलेला आहे. त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे. हे सगळं मिश्रण मी आता मिक्सरला बारीक करून घेत आहे. साखर मी ह्यात फक्त 50 ग्रॅम घातल्या, कारण आपण चिकूचा पल्प ह्यात वापरणार आहे. मग चिकूचा जे स्वीटनेस आहे ते ह्यात ऑलरेडी जाणारच आहे. साखर फक्त मी 50 ग्रॅम घातल्या. आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. हे चिकूचे मी बारके असे पीस करून घेत आहे. आणि आपण जे मिक्सरला हे मैद्याचं मिश्रण बारीक करून घेतले, हे एका चाळणीने आपण चाळून घेणार आहोत. हे पूर्ण चाळून घ्यायचं, म्हणजे एखादी साखरेची गाठ किंवा काय पण त्यात असं असले तर ते निघून जावं. आणि मिक्सरला लावल्यामुळे सगळं ते एकजीव पण होते. त्याच मिक्सरच्या भांड्यात आता मी चिकूचा हे बारीक केलेले तुकडे घालत आहे आणि हे एकदा बारीक करून घेत आहे. आता हे बघा, ही चिकूची ही पेस्ट तयार झालेली आहे. आता ही आपण हे चाळून घेतलेल्या जे साहित्य आहे त्यात सगळं आपण हे घालून घेऊया आणि लागेल तसं पाणी आपण ह्याला घालायचं आहे. एकाच अँगलने हे आपण 6-7 मिनटं असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ढवळून. मिक्सरच्या भांड्याला जे पेस्ट लागलेले आहे त्यातच पाणी आपण जरासं घालून ते व्यवस्थित खळवून घ्यायचं, म्हणजे ते पण स्वच्छ होते आणि आपल्याला लागणारं पाणी पण इथं आपण ॲड करू शकतो. असंवर मी तवा ठेवून त्यावर स्टँड ठेवला आहे आणि ह्या डब्याला मी तेलचं ऑइलिंग करून घेत आहे. ह्यातच आपण केक बनवणार आहोत. या तव्याला पूर्ण केकचं ऑइलिंग करून घ्यायचं, म्हणजे केक ज्यावेळेला आपण बाहेर काढतो त्यावेळेला ते इझी होतं. त्याला आपण बटर पेपर पण लावूया. पेपर त्यावर असं ठेवायचा. आता आपण जे सगळं साहित्य फेटून घेतले त्यात तेल घालायचं राहिले ते तेल घालूया. अगोदर आपण 2 टेबलस्पून मी तेल वापरत आहे. ह्यात हे आपण तयारच घरातच केलेलं प्रेमिक्स आहे. आणखीन थोडं पाणी लागते, ते पाणी घालूया. आणि हे बघा, असं फ्लफी व्हायला पाहिजे, रिबणीसारखंही पडायला पाहिजे. आता हे बॅटर बरोबर झालेलं आहे. आपण आता ह्या डब्यात घालून त्याला 25 ते 30 मिनटं चांगलं स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. हे बॅटर घालायच्या अगोदरच की नाही आपल्याला ऑइलिंग केलेला डबा आणि जे आपण भांडे ठेवले ते सगळं गरम व्हायला लागते. ही दक्षता घ्यायलाच लागते. आता हे आता आपण यात ओतून घेऊया आणि ह्याच्यावर चांगलं प्लेट झाकून 30 मिनटं आपण ह्याला बेक करूया. ह्याच्यावर मी थोडं माझ्याकडे चॉकलेट आहे, ते चॉकलेटची पीस बारीक पीस करून मी ह्यात ते टाकत आहे. अतिशय सुरेख असं हे केक तयार होते. बघा, हे चॉकलेटचं करंजही हे सगळे डबे पसरून घेत आहे. ह्यामुळे पण स्वाद जरा वाढते. 22 ते 23 मिनिटांनी उघडून बघायचं आपण हे झालं की नाही. आणखी थोडा जर चिपचिपपणा असेल तर आणखीन परत थोडं झाकून घ्यायचं, परत थोडं बेक करायचं एकदम स्लो गॅसवरती. तुम्ही पाहू शकताय कसं मेल्ट झाले वरचं चॉकलेट. 30 मिनिटानंतर आपला केक तयार झालेला आहे. आपण हे आता डबा आता काढून घेऊया आणि वरचा पेपर काढून घ्यायचा. बघा किती छान झाला आहे स्पंजी केक. आणि चिकूमुळं आणि चॉकलेटमुळं ह्याचा कलर कसा आला आहे बघा, डार्क ब्राऊन. अतिशय कमी साखरेत आणि हेल्दी असं म्हणता येईल ह्याला, कारण हा फ्रूटचा केक झाला तयार. बघा हे किती स्पंजी झाला आहे. अजून ह्यातनं मापा यायलात. किती भारी बघा, ही जाळी सुटलेली आहे पहा, मस्त. एक वेळा तुम्ही हे
तुम्ही हा केक करून पहा. मी तुम्हाला एक पीस ह्यातला काढून दाखवत आहे. पाहू शकता तुम्ही ह्याचा कलर कसा आला आहे आणि कशी जाळी सुटल्या. अतिशय उत्तम असा हा केक आपला तयार झालेला आहे. हे बघा, मस्त. माझी ही केकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे माझ्याकडं चॉकलेट आहे, पांढरं आणि चॉकलेट रंगाचं. तर मी ह्याच्यासाठी पांढऱ्या चॉकलेटचा वापर करणार आहे. त्याचे बारीक 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 पीस करून घेऊन थोडंसं हे मेल्ट करून घेते आणि हे बघा, असं हे आपण एका तव्यावर ठेवलेलं आहे भांडं. हे त्यावरती हे पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आणि तयार झालेल्या केकवरती हे चांगलं पसरून घ्यायचं. अतिशय सुरेख आणि अतिशय टेस्टी असा हा केक घरच्या घरी बनतो. तुम्हाला जर मैदा वापरायचा असेल तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकता. अगदी ज्वारीच्या पिठाचं सुद्धा छान होते तयार. हे बघा, हे असं व्यवस्थित आता आपलं हे मिश्रण मेल्ट येत आहे. आणखीन थोड्या वेळात हे पूर्णपणे मेल्ट होईल. मेल्ट झालं की आपण ते तयार झालेल्या केकवरती पसरून घ्यायचं. असा हा केक आपला रेडी झालेला आहे. हे बघा, माझ्या या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. पाहू शकता तुम्ही हे वरतून आपलं पांढरं व्हाईट चॉकलेट गेलेलं आहे. अतिशय टेस्टी, अतिशय सुंदर.